अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, आज 12 ऑक्टोबर शनिवार। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती आहे की आज दसरा आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्येच या दसऱ्याच्या काही ना काही सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल, कारण दसऱ्याचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, जो सर्वात शुभ असतो। लोक वर्षभर थांबतात आणि संपूर्ण वर्षभरात या एका दिवसाची वाट बघतात, कारण दसऱ्याच्या दिवशी गाडी खरेदी करण्याला वाहन खरेदी करण्याला, एखादा फ्लॅट जमीन वगैरे असेल तर ह्यांसारख्या शुभ गोष्टी खरेदी करण्याला, सोनं चांदी खरेदी करण्याला आणि त्याचबरोबर मोठं एखादं उपकरण असेल, मोठं एखादं यंत्र घ्यायचं असेल, मोठी काही अवजारं घ्यायची असतील तर ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी करण्याला दसऱ्याला विशेष महत्त्व आहे। हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो। बघा, दसऱ्याचा जो दिवस आहे हा चांगल्यावरती वाईटाची मात म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं। बऱ्याचशा भागामध्ये याला विजयाचा दिवस असंही म्हटलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच विजयादशमीवरती करावयाच्या काही विशेष प्रभावी सेवा आणि काही विशेष उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी तुम्हाला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि घरातील प्रत्येक सदस्यावरून ही एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे। संध्याकाळी जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येऊन घराची भरभराट होईल। बघा, जर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कुठली गोष्ट घेतली तर असं म्हटलं जातं की ती चिरंकाळ टिकते, म्हणजे तिचं कधीही पराजय होत नाही। कधीही सोनं नाणं पण जर या दिवशी घेतलं तर ती तोडण्याची किंवा विकण्याची किंवा ती गहाण ठेवण्याची वेळ येत नाही। या दिवशी घेतलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आयुष्यात शुभ लाभ देते। म्हणून या दिवशी तुम्ही जे उपाय आणि सेवा करता, ज्या गोष्टी करता, त्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या घरामध्ये बरकत आणि सकारात्मकता येते। आता ज्या काही सेवा आणि उपाय सांगणार आहे, ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही आज या विजयादशमीच्या दिवशी केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये वर्षभर त्याने भरभराट राहील, घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती राहील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घराच्या आजूबाजूला कुठेही शमीचं झाड असेल, कारण विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाचं महत्त्व हे विशेष आहे। म्हणून कुठेही आजूबाजूला शमीचं झाड असेल, नाही शमीचं झाड तुम्हाला भेटलं, जर कुठेही तुम्हाला शिदाचं झाड भेटलं, ज्याला आपण आपट्याचं झाड असे म्हणतो, आपट्याची पानं, आता आमच्याकडे त्याला शिदाची पानं म्हणतात आणि शिदाचं झाड म्हणतात, तर तुम्हाला कुठेही हे शिदाचं झाड किंवा शमीचं झाड दिसलं तर तुम्हाला त्या झाडाजवळ जायचं आहे, त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाच्या खाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। कारण असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात रूपी माता लक्ष्मी ही या झाडावरती वास करत असते आणि जर तुम्ही या झाडाखाली एक दीपदान केला तर त्याचा सकारात्मक परिणाम हा आपल्या घरावरती होतो आणि लक्ष्मी माता ही आपल्याकडे आकर्षित होते। म्हणून या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे, दिवा लावायचा आहे, दिव्यात एक चिमूटभर हळद घालायची आहे, या झाडाला दोनही हाताने स्पर्श करायचा आहे, लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर घरी यायचं आहे। हा पहिला उपाय, ठीक आहे। यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे बघा, या दिवशी आपण विजयाचा, चांगल्याचा दिवस साजरा करतो। हा दिवस आपण सौख्याचा दिवस साजरा करतो, यशाचा दिवस साजरा करतो। त्यामुळे हा दिवस नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी खास असतो। म्हणून काय करायचं, तुम्हाला 7 तुरटीचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे। तुरटी आपल्या घरात असते बघा, हीच तुरटी किंवा बाजारातून दुकानातून विकत आणा आणि तुरटीचे 7 तुकडे छोटे छोटे घ्या। मोठी तुरटी भेटली तर ती तोडा, पण 7 तुकडे आपल्या उजव्या हातामध्ये घ्या। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून हे 7ही तुकडे जे आहेत हे असे ओवाळा, उजवीकडून डावीकडे जातील अशा पद्धतीने। स्वतःवरून देखील अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे जातील असे 7 वेळा तुम्ही हे उतरवू शकता, म्हणजे ओवाळू शकता। घरातल्या 4ही कोपऱ्यांनाही तुरटीचे खडे स्पर्श करायचे। बघा, तुरटी ही नकारात्मकता शोषण्यासाठी, बाधांचा नाश करण्यासाठी, वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी तुरटी ही अत्यंत प्रभावी मानली जाते। म्हणून सगळ्या ठिकाणी ही तुरटी तुम्हाला स्पर्श करायची आहे। त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला एखादं कुठलं झाड असेल, मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जे तुरटीचे खडे आहेत हे तुम्हाला फेकून द्यायचे आहेत। त्यानंतर हात दोनही झटकायचे आहेत। हातावर, घरात येण्यापूर्वी हातावरती, पायावरती स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे। या उपायाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती, बाधा, इडापिडा, नजरबाधा,
शत्रुपीडा, वास्तुदोष सगळं काही नष्ट होईल आणि संपूर्ण वर्ष तुमचं सुखाचं, आनंदाचं आणि समाधानाचं जाईल. बघा, दसऱ्याचा दिवस हा संध्याकाळी लक्ष्मीचा जय जयकार करण्याचा दिवस असतो. या दिवशी संध्याकाळी आपण लक्ष्मीची आराधना करतो. लक्ष्मीला प्रसन्न असणाऱ्या सर्व गोष्टी आपण संध्याकाळी करत असतो. म्हणून सायंकाळी आपल्याला माता लक्ष्मीची तळी भरायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, फूल, धूप, दीप जसं आपण विधियुक्त पूजन करतो तसं लक्ष्मीची पूजन करायचे आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यासोबत गुळाचा खडा. खोबऱ्याची वाटी घ्यायची, गुळाचा खडा घ्यायचा, कारण माता लक्ष्मीला खोबरं आणि गुळ हे विशेष प्रिय आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी गुळ खोबऱ्याचा उपाय हा अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत विशेष मांडलेला आहे. म्हणून तुम्ही गुळ खोबरं जे घेतलेलं आहे ते सगळ्यात पहिले उजव्या हातात तळी वगैरे भरून घ्यायची, लक्ष्मीची पूजा करायची आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा. हातात खोबऱ्याची वाटी, त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा. घरात जर केशर असेल, बघा केशराच्या 1-2 काड्या तुम्ही असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ, पण असेल ज्यांच्याकडे तर त्यांनी आवर्जून वरती केशराच्या 2 ते 4 काड्या घालायच्या आहेत. ही वाटी खोबऱ्याची आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आर्थिक स्थैर्यता येण्यासाठी, आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी, घराची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला या उजव्या हातामध्ये घेतलेला खोबरा आणि गुळाचा खडा हा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. त्यावरती थोडंसं म्हणजे गोल पाणी अर्पण करायचं, जसं आपण नैवेद्य दाखवताना अर्पण करतो सेम त्या पद्धतीने. आणि त्यानंतर एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला नागवेलीचं पान, खाऊचं पान असं म्हणतो. हे विड्याचं एक पान घ्यायचं आणि हे विड्याचं पान त्या गुळ वाटीवरती ठेवून द्यायचं. खोबऱ्याची वाटी आणि गुळ जे आहे त्याच्यावरती हे नागवेलीचं पान हे व्यवस्थित वरती ठेवायचं, म्हणजे ही वाटी झाकून ठेवायची त्या पानाने. आणि त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती 2 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत. फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या लवंगा असतात ह्या 2 लवंगा त्या पानावरती ठेवून द्यायच्या आहेत. संपूर्ण दसऱ्याची रात्र तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा, ते पान, त्याच्यावरती ठेवलेल्या लवंगा, ह्या सगळ्या गोष्टी तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त संपला, दुसरा दिवस रविवारचा आहे, तर रविवारच्या दिवशी तुम्ही ते पान काढू शकता. त्यावरती ठेवलेले जे लवंग आहेत हे देखील काढायचे आहेत. हे जे लवंग आहेत हे तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा देवघरात ठेवू शकतात. जे विड्याचं पान आहे हे तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. आणि त्यासोबत घेतलेली गुळाचा खडा आणि खोबऱ्याची वाटी याचा तुम्ही नैवेद्य करून घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्ही तो ग्रहण करण्यासाठी देऊ शकता. याने तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील. कुठल्या बाधा, इडापिडाने तुम्हाला काही म्हणजे त्रास देत असेल, कुणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होईल. कारण गुळ आणि खोबरा हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे. तिच्या प्रत्येक सेवेमध्ये गुळ आणि खोबरा हा अत्यंत म्हणजे तिला एक आवडीचा मानला जातो. ती गुळ आणि खोबऱ्याशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही अपूर्ण असते. जेव्हा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ही गुळ खोबऱ्याची वाटी अभिमंत्रित करून तिच्या समोर ठेवाल, तिला अर्पण कराल, त्यामध्ये तुमच्या अडचणी, अडथळे तुम्ही सांगाल, त्या क्षणात त्या वाटीमार्फत तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा किंवा तुमच्या अडचणी तिच्यापर्यंत पोहोचतील. ज्या अडचणी असतील ती माता लक्ष्मी दूर करेल आणि ज्या इच्छा असतील ती माता लक्ष्मी पूर्ण करेल. अभिमंत्रित केलेली ही गुळ खोबऱ्याची वाटी घरातील सगळे सदस्य जेव्हा ग्रहण करतील तेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या भोवती प्राप्त होईल. लक्ष्मीची जी सकारात्मकता आहे, जी ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्हिटी आहे ही तुमच्या घरामध्ये राहील. तर या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की करा. शमीच्या झाडाखाली किंवा आपट्याच्या झाडाखाली दिवा लावा. घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून तुरटी ओवाळून टाका. आणि त्या पद्धतीने आता मी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा उपाय सांगितला तो देखील नक्की करा.